पर्युषण आहे आणि आज मी काय करणार आहे, बदाम वाटून घेतले आहेत, तूप आहे, साखर आहे, वेलची पावडर आहे, म्हणजेच मी तुम्हाला दाखवणार आहे गोडाधोडाचा बदामाचा हलवा। आणि हो, तुम्हाला माझ्या रेसिपीचा अपडेट पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि तेही न विसरता। आता आपण शिरा करायला सुरुवात करूया। बदाम 1 कप घेतले आहे, रात्रभर मी पाण्यात भिजत ठेवलेले, नंतर सकाळी स्वच्छ धुवून घेतले आणि आता एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये मी बदाम टाकून 3 ते 4 मिनिटं उकळून घेणार आहे। हा खूप रिच हलवा होतो आणि खूप सुंदर लागतो। हा हलवा करायला थोडासा वेळ लागतो, पेशन्सचं काम आहे, पण खूप छान लागतो। तीन ते 4 मिनिटं झालेले आहेत। आता मी गॅस बंद करते आणि थोडं बदाम काढून घेते आणि त्याचे साल काढून घेते। बदाम उकळून घेतल्यावर साल एकदम पटकन निघतात आणि सर्व बदाम आपल्याला काढून घ्यायचं नाही आहे, नाहीतर गार झाल्यावर परत साल लवकर निघणार नाही। त्यामुळे मी थोडं काढून घेते आणि त्याचे साली काढून घेते। ज्या 1 कपचा आपण मेजरमेंट घेतो त्या कपनीच बदाम घ्यायचा आहे, साखर पण त्या कपनीच घ्यायचं आहे, दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि तूप पण त्याच कपनी घ्यायचं आहे, म्हणजे एकदम परफेक्ट होईल हलवा। साली पटकन निघाले आहेत। आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते। मिक्सरला फिरवून घेते मी। आता ह्यात मी 1 कप काही दूध घेतले, त्यातलं हाफ कप घालून घेते आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि नंतर हाफ कप आपल्याला नंतर घालायचं आहे। झालेली बदामाची पेस्ट करून झालेली आहे। अर्धा कप तूप घेतले, त्यातलं मी 2 चमचे घालणार आहे। आता 2 चमचे घालते मी आणि त्यात आपल्याला बदामाची पेस्ट घालून घ्यायची आहे। बदाम 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे। जरा थोडासा गोळा होण्या इतपत परतून घ्यायचा आहे आपल्याला। साईडला मी 2 चमचे कडक दूध घेतले आहे आणि त्यात मी केसरच्या काड्या घालणार आहे भिजत 1-5 मिनिटं, म्हणजे छान कलर येईल त्याला। मिश्रण थोडं घट्ट होत आलं आहे। आता साखर घालायची आहे आपल्याला। साखर घालून परत एकदा हलवायचं आहे 2 ते 3 मिनिटं। तुम्ही जर नॉनस्टिक कढईमध्ये केला तर सारखं हलवण्याची गरज नाही आहे। 1-2 मिनिटं आपल्याला झाकण लावून ठेवता येतं,
पण मी ते स्टीलची कढई घेतली त्यामुळे मी सारखं हलवते. वेलची पावडर घालते. परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. राहिलेला अर्धा कप दूध घालायचं आहे आणि एकदा छान मिक्स करून मी केसर घालणार आहे. राहिलेलं तूप घालून घेते 2 चमचे. परत 2 चमचे नंतर घालून घेते. परत एक 3 ते 4 मिनिटं हलवत राहायचं आहे. हलवा झालेला आहे. 1च मिनिट हलवून घेते परत. आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करते आणि 1 मिनिट तसंच परतून घेते कढईमध्ये आणि गार झाल्यावर अजून जरा थिक होईल हलवा. राहिलेले 2-3 चमचे तूप पण आपल्याला घालून हलवायचं आहे. गरमागरम हलवा झालेला आहे. हा तुम्ही करायचा आहे आणि नक्की मला कळवायचं आहे. जय जिनेंद्र.